तर नमस्कार मंडळी. दिवसभराची भांडी होती, भांडी मांडून घेतली आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या भाजीची तयारी. कढईत तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली आणि लसूण टाकला. लसूण लालसर असा तळून घेतला. त्याच्यानंतर चटणी मीठ टाकलं आणि फ्लावर एक 10 मिनटं मिठाच्या पाण्यात भिजत घातलेला. त्याच्यामुळे उघरट वास जरा कमी होतो आहे फ्लावरचा आणि लसूणची फोडणी दिल्यामुळे फ्लावरला भाजीला चव छान येतो आहे. आणि मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर भाजी पाणी काढून ते मिठाचं भाजी फोडणीत टाकली. त्याच्यानंतर भाजीवर कढईवर ताट असं ठेवलं आणि ताटावर पाणी ठेवलं थोडं. त्याच्यामुळे भाजीत पाणी सुटतंय आणि भाजीमध्ये पाणी घातल्यासारखं होतंय. त्यानंतर चपात्या लाटून चपात्या करून घेतल्या. ताटात पाणी ठेवल्यामुळे कसं भाजीला पाणी सुटल्यासारखं होतंय. भाजी छान अशी शिजली. त्याच्यानंतर जेवण करून भांडी घासायला घेतली. श्रेया मदत करायला आली. कधी कधी मूड येतो श्रेयाचा मदत करायचा. मदत करते भांडी घासायला. दोघी मिळून भांडी घासली. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. चला तर मग इथंच एंड करूया.